दरम्यान शेतकऱ्यांच्या संपाआड काँग्रेस राष्ट्रवादी हिंसा करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। तर हा संप सरकारला चिंतन करायला लावणारा असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। हिंसेला पाठिंबा नाही तर संपाला पाठिंबा असं उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर देताना केलंय। आपण बघितलं की गुजरातने अमूल सारखा एक ब्रँड तयार केला। त्या एका ब्रँडमुळे गुजरातमधला शेतकरी समृद्ध झाला। आमच्या इथे नेत्यांचे ब्रँड हे मजबूत आणि सरकारचा ब्रँड हा कमकुवत। नेत्यांचे दूध संघ हे तेजीत आणि शेतकऱ्याकडनं मात्र कमी दराने दूध घ्यायचं हे सातत्याने सुरू असल्यामुळे आज दूध उत्पादक शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अडचणीची स्थिती सातत्याने येताना दिसते। सरकार याचं चिंतन निश्चितपणे करणार आहे। शेतकऱ्यांनी संपावर जाणं हे काही भूषणावं असू शकत नाही। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, त्यांना आपलं जीवन जगताना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा ही भावना राज्यकर्ते म्हणून आमची आहे। आणि मला तर असं वाटतं की एक जरी शेतकरी संपावर जाणं हे राज्यकर्ते म्हणून निश्चितपणे आम्हाला विचार करायला लावणारी घटना आहे। मुख्यमंत्र्यांनी या संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद जो आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना ह्याच्यापासून आता भीती वाटू लागलेली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारची उदासीन भावना आणि भूमिका आणि त्यातून काही साध्य होत नाही किंवा निर्णय घेता येत नाही अशी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे ही आता संप पुकारल्यामुळे परिस्थिती अजून चिघळेल की काय अशा प्रकारची त्यांना भीती वाटते आहे। आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ह्याच्यामध्ये जिम्मेदार धरण्याकरता हे मुख्यमंत्र्यांचं बेछूट विधान आहे, जे चुकीचं आहे। आम्ही त्याचं असहमत आहोत आणि आम्ही चुकीच्या मार्गाने जाणार नाही हे मला सांगितलं पाहिजे।